न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत. आताची बातमी जळगावहून. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मंत्री गुलाबराव पाटलांनी बांधावर जाऊन केली नुकसान पाहणी. चोपडा तालुक्यासह जिल्हाभरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यानं या वादळी वाऱ्यामुळे चोपडा तालुक्यातील धानोरा व आडावत परिसरातील काही गावांमधील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात काढणीला आलेलं केळी पीक जमिनीवर आडवं पडलंय. तसेच पपई देखील नुकसान झाले. वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे उडाले, जनावरे दगावलीत. आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी DR साठे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, कृषी अधिकारी RM पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. धानोरा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. काही शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. या ठिकाणी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे कालच आमच्या या गोष्टीचा विषय झाला. काल अण्णांनी या ठिकाणी या परिसराला भेट दिली होती, पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आणि कलेक्टर महोदयांनी या ठिकाणी यावं आणि शेतकऱ्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर कराव्यात. तर आत्ताच कलेक्टर साहेबांनी ज्या शंका सांगितलेल्या आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं, कारण की मागच्या वेळेस 360 कोटीपैकी अजूनही 60 कोटी दादा लोकांनी नेलेले नाही. तू मला पाहिजे की मला पाहिजे, म्हणजे घरातल्या शेतीच्या वादामुळे किंवा अंतर्गत वादामुळे ते पैसे जसे तसे पडू नये. त्याच्यामध्ये भरताना पण ही माहिती द्या की कोण पैसे घेणार आहे, नाही तर ती गडबड काय होते की तो घेणार की हा घेणार की याच्यामध्ये तुमचे पैसे अजूनही पडू नये. तर या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले आहेत ते पंचनामे 100% होणार आहेत. आता आम्ही विमा कंपन्यांची लगेच 10:30 पावणे 11 वाजता बैठक लावलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या शंका कुशंका आपल्या मनामधल्या आहेत त्या शंका आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि त्याच्याकरताच अण्णांनी आम्हाला इकडे बोलवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आपल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला आलेलो आहे. लाईनीच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी लाईनी कोलॅप्स आहे. गाव पातळीवरच्या फक्त लाईट चालू आहेत. MSCBला पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत, जंगलची लाईट लवकरात लवकर सुरू करावी. तर शेतकऱ्यांनी या गोष्टीचा मनामध्ये बिलकुल शंका घेऊ नये. सरकार आपल्या पाठीशी आहे. जिथे जिथे अडचणी येईल तर तिथे तिथे मी असेल, अण्णा असतील, कलेक्टर साहेब असतील किंवा आमची सगळी पदाधिकारी मंडळी असेल, हे सगळे आपल्या मागे उभे राहतील एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि आम्ही आता जवळपास 7-8 गावं फिरून आलो आहे. प्राथमिक गावांची काही 1-1, 2-2 शेतं आम्ही बघितलेली आहे. बऱ्याच ठिकाणी 100% नुकसान झालं आणि केळीचं झाड हल्लं तरी ते नुकसानच म्हणावं लागतं. केळीचे पानं पूर्ण फाटले तरी ते नुकसानच होतं, त्याचा काही उतारा येतच नाही नंतर. तर आम्ही तशा सूचना विमा कंपनीला देणार आहोत. तरी आपल्या नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी इगतपुरीहून. इगतपुरी कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्वी शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. इगतपुरी कृषी विभागाकडून आज खरीप हंगामपूर्वी शेतकरी कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती. खरीप हंगामात इगतपुरी तालुक्यामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांच्या संदर्भात त्याचबरोबर फळ लागवड संदर्भात अधिकाऱ्यांकडून विविध पथक तयार करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना आणि कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये माती नमुने, बीज प्रक्रिया, चार स्त्री लागवड आणि फळबागांसाठी
CRA तंत्रज्ञान संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. त्याचबरोबर कृषी विभागातील ही पथक खरीप हंगाम काळात इगतपुरी तालुक्यात घेण्यात येणाऱ्या पीक आणि फळबागांच्या लागवडीची माहिती घेऊन इगतपुरी तालुक्यामधील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रामदास मडके, तालुका कृषी अधिकारी इगतपुरी. आज आपण या ठिकाणी खरीप हंगाम पूर्व शेतकरी शेती कार्यशाळा या ठिकाणी भरवलेली आहे. या कार्यशाळेचा उद्देश मेन असा की आपले जे खरीपात पुढे पिकं घेणार आहे त्यासाठी ज्या पण काही गोष्टी करायच्या आपल्याला, उदाहरणार्थ माती नमुने, त्यानंतर उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, त्याचबरोबर लागवड तंत्रज्ञान, SRT लागवड, नंतर दूधीतली 4 सूत्री लागवड, या तसंच फळबागेसाठी जी CRA टेक्निक ही आपण प्रत्यक्षात डेमॉन्स्ट्रेशनद्वारे या ठिकाणी दाखवत आहे. हा या कार्यशाळेचा मेन उद्देश आहे. धन्यवाद. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, Nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी अमरावतीहून. प्रीती बंड कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार. शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्या प्रीती संजय बंड 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत वडनेरा विधानसभामध्ये ठाकरे गटाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवली. त्यावरून नाराज झालेल्या प्रीती संजय बंड आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. कारण निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मला विचारपूस करतील, बोलावतील, पण असं काही झालं नाही. त्यावेळीची मी वाट पाहिली, पण ठाकरे गटाकडून मला कुठलाही कॉल आला नसल्याने माझे कार्यकर्ते नाराज झाले. आपुलकीने विचारपूस केली जात नसेल तर काय फायदा. ज्यांची मला अपेक्षा नव्हती त्यांचा मला एक कॉल आला आणि आपुलकीने मला विचारपूस केली. त्यांनी मला बोलवलं होतं. त्यांना माझ्या कार्याची ओळख आहे. त्यांनी मला कॉल करून जो आपलेपणा दाखवला तो उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित होता, पण तसं झालं नाही. उद्धव साहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहतील. मी जिथे असेल तिथे मी निष्ठेने असते. साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहे. कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात जाते, कुठे मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे. आणि आज अमरावती शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आहे, त्यामध्ये मी व माझे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहोत. कारण सांगायला बसलं ना तर मला असं वाटतं पुष्कळ वेळ जाईल, पण एक छोटीशी गोष्ट सांगते की आपुलकीने जेव्हा विचारपूस केल्या जाते तेव्हा खरोखर कुठे माणूस आपलासा वाटतो. आणि त्या आपुलकीमुळे मी शिंदे गटात चालली. कारण अपक्ष उभं राहिल्यानंतर माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं, न चिन्ह होतं, न कुठला पक्ष होता, पण तरीसुद्धा मी लढली आणि ताकदीने लढली. हार जीत हा नंतरचा भाग आहे, पण लढणं महत्त्वाचं असतं आणि लढली. पण त्याच्यानंतर मला अपेक्षा होती की मला कुठेतरी घरी बोलवल्या जाईल, वापस बोलवल्या जाईल, पण असं काही झालं नाही. त्याच दरम्यान आपुलकीचा एक फोन आला आणि मी कुठेतरी असं म्हटलं की ठीक आहे, मी जोडते. बाबतीत मी तुम्हाला नेहमी सांगते, उद्धवसाहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहते. पण तुम्हाला एक माहिती आहे की मी जिथे असते तिथे एक निष्ठेने असते. साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहे. पण कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात चालली आहे. कुठेतरी मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे, पण म्हणून साहेब मनातून जाणार असं नाही. बघा, आज माझा प्रवेश आहे, माझ्यावर कुठली जबाबदारी दिली जाते त्याच्यानंतर या विषयावर आपण बोलूया. सांगा, एक महिला जिच्या पाठीशी न पक्ष होता न चिन्ह होतं तरी ती लढली. लढल्यानंतर 65,000 मतं मिळाली. आणि तुम्हाला खरंच वाटते असं काही गोष्टी असतील? अरे मी लढलीच नसती. तुम्हाला काय वाटते की जे काही बलाढ्य उमेदवार आहे त्यांनी आपल्यापर्यंत रसद पोचवायचा प्रयत्न नसेल केला, पण आम्ही त्याला नाही झुकलो. रसद पोचवली, बरेचसे आमिषही दाखवले गेले. बाकी कोणी असतं तर नक्कीच त्याला लाजीम राहिलं असतं. पण त्यांना माहीत होतं की या बाईंनी जर लढत दिली तर ती भारी झाली आणि गेली पण. त्याच्यामुळे ह्या अफवांवर मी लक्ष नाही देत. कारण मला माहिती आहे मी ज्या ताकदीने लढली आहे आणि ज्या पद्धतीने लढली आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत त्या गोष्टींकडे मी लक्ष देईन. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Pava Live. This international cultural music concert is organized by People's Media Network.
11 मई 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहेब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ दिस फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, इफ़ यू बिलीव ऑन बुद्धिस्ट फिलॉसफी ऑफ विजडम एंड कंपैशन, देन दिस इज़ फॉर यू. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए टू बी द पार्ट ऑफ दिस म्यूजिकल जर्नी एंड टू सेलिब्रेट दिस बुद्ध पूर्णिमा, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं. पुढील बातमी कल्याणहून. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू प्रकरण. केडीएमसी आयुक्तांची 6 जणांच्या विरोधात मोठी कारवाई. 5 तास रुग्णवाहिकेला उशीर झाल्यानं एका महिलेचा केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दारात मृत्यू झालाय. या प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोठी कारवाई केली आहे. यासाठी 4 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. कंत्राटी पद्धतीवर असलेल्या एका मेडिकल ऑफिसरसह एका स्टाफ नर्सला कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही तर केडीएमसी आयुक्त अभिनव घोलप यांनी एक सामान्य नागरिक बनून केडीएमसीच्या रुग्णालयाला भेट दिली. स्वतः केस पेपर काढून रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतलाय. आयुक्तांची ओळख पडल्या रुग्णालयातील स्टाफला मोठा धक्काच बसला. सर, ॲम्ब्युलन्स उशीर झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात आपण कारवाई केली आहे की काय कारवाई? जे परवा दिवशी आपले रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये कल्याण डोंबिवली शहरात जे घटना घडली, त्यानिमित्ताने आम्ही सर्वप्रथम जे संबंधित कर्मचारी होते, अधिकारी होते, त्यांना शोकॉज नोटीस दिला. मग एक कमिटी स्थापन करून रिपोर्ट घेऊन जे 3 वाहन चालक होते ज्यांनी दिरंगाई केली त्यांना आपण निलंबित केलेलं आहे. त्याचबरोबर एक स्टाफ नर्स होती, त्यांनाही निलंबित केलेलं आहे. आणि जे डॉक्टर आणि एक स्टाफ नर्स जे कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ होता त्यांना आपण सेवेतून काढून म्हणजे काढण्यात आलेलं आहे त्यांना. या प्रकारची आपण इमिजिएट कारवाई केलेली आहे. आपण ही कारवाई जरी केली असून तरी ओव्हरऑल सिस्टममध्ये सुधारणा व्हायला पाहिजे असा एक माझा आयुक्त म्हणून मानस आहे. त्यानिमित्ताने आज मी एक सरप्राईज व्हिजिट ही सकाळी त्या हॉस्पिटलला दिली 9 वाजता आणि तिथे जाऊन मग केस पेपरपासून मग OPD, मग फार्मसी युनिट, मग जिथे औषध भेटत आहे, लॅबोरेटरी टेस्टिंग जिथे चाचणी होत असते, एक्सरे युनिट, IPD वॉर्ड्स, हे सगळ्यांची तपासणी केली. डॉक्टरांसोबतही चर्चा करण्यात आली. हजेरी आपले स्टाफची कसे राहते, कधी येतात, या सगळ्याबद्दलची चर्चा करण्यात आली. जे इन जनरल सुरक्षा, स्वच्छता याच्याबद्दलही चर्चा करण्यात आली. सविस्तर सूचनाही देण्यात आलेली आहे आणि काही सुधारणा सिस्टममध्ये जसे की डॉक्टरांची लोकेशन किंवा डॉक्टरांची ड्युटीज 24 तास कसे राहिले पाहिजे, स्टाफ नर्सेसची ड्युटीज कसे राहिलं पाहिजे, रेफरल जे आपण करत असतो तर त्याच्यामध्ये अनावश्यक रेफरल होणार नाही, पण जे आवश्यक रेफरल आहेत ते वेळेवर होणार आणि कुठल्याही जीवाला धोका येणार नाही याच्याबद्दल आपण एक व्यवस्थित कशी सिस्टम तयार करता येईल याच्याबद्दल सूचना देण्यात आलेली आहे. आणि आपले जे मेडिकल ऑफिसर्स आहेत MOH आणि डेप्युटी कमिशनर्स ते पण सोबत होते. मग त्यांनाही जबाबदारी आपण दिलेली आहे की त्यांनी रेग्युलरली मॉनिटरिंग करावी. आमच्या असं मानस आहेत की चांगले दर्जेदार सेवा आपल्या आरोग्य यंत्रणामार्फत, आपल्या युनिट्समार्फत नागरिकांना भेटावी. त्याच्यासाठी दर्जावाढ आणि इतर गोष्टी त्याच्यामध्ये नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स असो, आयुष्मान भारतचे पॅरामीटर्स असो, त्याच्यामध्ये काम करण्याचे मानस यापुढे आपल्या महानगरपालिकेच्या राहणार आहेत. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open.
nursery to 10th, for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी धुळेहून सुसाट वाऱ्यामुळे घराचं छत उडालं, मात्र बाळ वाचले. गेल्या 2 दिवसांपासून धुळे जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसानं धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजुरांचं अतोनात नुकसान झालंय. धुळे तालुका असनाळे गावातील विजय संजय ठाकरे या शेतमजुराच्या घराचं संपूर्ण पत्रे उडून गेले. तसेच घरातील अँगलला 2 महिन्याच्या बाळासाठी झोळी बांधली होती आणि झोळीत बाळ होतं. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या झोळीसह बाळ उडू लागलं. मात्र वेळीच विजय ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीने ते बाळ झोळीतून काढून जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर आली आणि त्याच वेळी घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले. त्यामुळे 2 महिन्याचे बाळ आणि विजय ठाकरे व त्यांच्या पत्नीचा जीव वाचलाय. विजय ठाकरे यांना पंतप्रधान आवास योजनेद्वारे नुकतेच घरकुल मंजूर झाले होते. आवास योजनेद्वारे घरकुल मंजूर होऊन त्याच्या 15,000 रुपयांचा पहिला हप्ता देखील मिळालेला आहे. तसेच मंजूर झालेल्या घरकुल योजनेचे इतर हप्ते येण्या अगोदरच विजय ठाकरे यांनी सावकारी कर्ज करून घरकुल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे देण्यात येणारे हप्ते बाकी असतानाच अस्मानी संकटाने त्यांच्या घराची अक्षरशः वाताहत झालेली आहे. या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे. नुकतंच वादळी पाऊस, अवकाळी पावसामुळे अतोनात नागरिकांचं नुकसान होत आहे. नुकतंच आजनाळे गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालं आहे. विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं. त्या घरकुलाच्या पैशाने रमय आवाजचे याच्याने घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला. काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वारांचे पत्र सकट उडत चाललं होते. त्या झोळीला त्या ठिकाणी बाळाची झोळी होती, ती झोळीसुद्धा उडत चालली होती. पण नागरिक गोळा झाले आणि त्यांनी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ 50-60 हजाराचं नुकसान झालेलं आहे. मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर ज्या भरपाई नुकसान करताना द्यावी आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण काही या नुकसान झालेल्या लोकांनाही बी भरपाई द्यावी आणि लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून शासनाला विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English medium,